नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. मी अनिता उमाटे बोलते. खरंच आज मला तुम्ही 43,000 लोकांनी सपोर्ट केलेला आहे आणि माझे व्हिडिओ पाहता तर मला खूप आनंद होतो आणि गर्व आहे की मला आपल्या महाराष्ट्रामध्ये मला पसंत करतात आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात. तर मी असेच छान छान व्हिडिओ टाकत जाईल आणि तुम्हाला व्हिडिओ जर आवडले तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तुम्ही शेअर पण करू शकता. तर एक मी अशीच तुम्हाला घडलेली घटना सांगते. अकोल्यामध्ये घटना घडली. तलाठी झाला तो. तलाठी झाल्यानंतर त्यांनी पैसा त्याला मिळाला. तलाठी झाल्यानंतर पदवीचा. त्याला शेती घ्यायची होती आणि तो पैसा सगळं त्यांनी बायकोच्या भावाजवळ दिला, मेवण्याकडे दिला, शेती घ्यायची म्हणून. तर तो बायकोवर खूप प्रेम करायचा आणि लाड करायच्या बायकोची माया करायचं. पण वारंवार त्याची बायको इतकी भांडणं करायची. शेवटी त्यांनी बायकोच्या मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. विचार करा तुम्ही, जो बायकोवर एवढा प्रेम करत होता तर त्याला आत्महत्या करावी लागली. आणि त्यांनी एक चिठ्ठी पण लिहिली की मी मेल्यानंतर माझा चेहरा बायकोला दाखवू नका. 5 दिवसापासून मी अन्न खाल्लेलं नाही आहे. माझी अवस्था खूप बेकार झालेली आहे. 5 दिवसापासून बिना अन्नपाण्याचं आहे. काय झालं असेल बरं त्याला, विचार करा तुम्ही. आणि मेहुणा पण खूप त्रास देत होता. सासरचे वडील म्हणजे खूप सगळेच त्रास देत होते त्याला, असं त्यांनी चिठ्ठीमध्ये म्हटलेलं आहे. जे मी म्हणते, तुम्ही मुलांनो का असं वागता की आपला एवढा मानसिक छळ होतोय, आपल्याला त्रास होतोय बायकोचा, तर तुम्ही का पाऊल उचलत नाही? पाऊल उचला तुम्ही तिथले तिथे लगेच. नको मला हा संसार. तुमचं आयुष्य का संपवता? का मरता तुम्ही मरता गेला, झालं, संपलं तुमचं आयुष्य. त्यांना नंतर केव्हा फाशी होईल, त्यांना शिक्षा होईल तेव्हा होईल, पण सध्या तुमचा जीव जातोय ना, ते बघा ना. तर असे खूप प्रकार घडायला लागलेत की मुलं बायकोच्या मानसिक त्रासाला कंटाळून, तिच्या माहेरची लोक खूप त्रास देतात, कंटाळून मुलं आत्महत्या करायलेत. मुलांचं जीवन खूप अवघड झालेलं आहे आणि आजकाल मुलं बेचैन म्हणजे कसं की काय करावं त्यांना समजून झालं, बेचैन झाले ते. असं कसं वागावं काही समजत नाही त्यांना. संकटावर संकट यायला लागले त्यांना. सारखं किरकिरी भांडणाला कंटाळून गेले, कारण सगळं आलेलं त्यांचं जो पैसा अडका सगळं बायकोच्या माहेरी सगळा जातोय, तरीसुद्धा त्रास होतोय. तर तुम्ही सुद्धा एक पाऊल उचला की आपण का जगतोय असं जीवन. खरंच आहे ना, असं जीवन कशाला जगताय तुम्ही? पाऊल उचला तुम्ही. जिथले तिथं टोकाला शिका किंवा सांगा तुम्ही घरातल्या व्यक्तींना, किंवा तुम्ही तक्रार करा, हे ना. जसं महिला आयोग असतंय तक्रार, तसं तुमचं पण पुरुष असेल ना कुठे तर तक्रार करायचं, संस्था असेल ना, तर तुम्ही सर्व मित्र वगैरे तुमचे पाहुणे रावळे बोलवा, तक्रार करा. वेळी सावध व्हा तुम्ही. तुमचं जर पुढचं आयुष्य तुम्हाला चांगलं जगायचं असेल तर. नंतर आयुष्यामध्ये काय राहिले हो? तुमच्या बायकोने तुम्हाला मानसिक त्रास द्यावा आणि तुम्ही आत्महत्या करावा. काय या जीवनाला अर्थ आहे? जे आईबापाने तुम्हाला एवढं वर्ष सांभाळलेलं आहेत, त्यांची स्वप्न, त्यांना काय वाटत असेल की आपला मुलगा फाशी घेऊन मेला, आत्महत्या केला, त्यांना पण वाईट वाटतच असेल ना. आईबापाचा विचार करा तुम्ही. तिथलं तिथं म्हणायचं, बाबा तुमचं आमचं काय पटत नाही, तुम्ही आणि आम्ही वेगळं होऊ. जी गोष्ट पटत नाही ती पटकन वेगळी करायला शिका तुम्ही. किती ठिकाणी आता सारखं घडायला लागले असं, म्हणजे तुम्ही तरी पण सावध होत नाही. स्वतःला संपवून टाकायला लागलेत आता हे. नंतर काय त्यांचं आयुष्य त्यांनी जगतेतच. एकतर आयुष्यभर त्या जेलमध्येच रडतेत. त्यात बायको त्याचा मेहुणा पण त्यात आला. म्हणजे त्या पोरांनी जगावं तरी कसं जगावं. आणि मुलं पण काय करत, आई वडिलांना मध्ये पडू नका, तुम्ही मध्ये बोलू नका, आई बाबामध्ये बोलू नका, तुम्ही आमच्यामध्ये पडू नका, तुम्ही आम्ही काहीही करू असं म्हणतात. त्याच्यामुळे ते मध्ये पडत नाहीत.
जरा जरी काय बोललं तर वडिलांचं तुम्हाला बोलणं सुद्धा सहन होत नाही आहे. शेवटी तुमचं जीवन संपून जातं. तुमचं आयुष्य तुम्ही जगताय. तुम्हाला माहीत तर आहे का आपण एवढा दिवस जगणार आहे आणि ह्या बायकोमुळेच तुम्ही मरणार आहे. वेळी सावध व्हायला शिका. लगेच तडकाफडकी बोलायला शिका. निर्णय घेतल्या तिथल्या 4 लोक गोळा करा, सांगा, बोला, पाऊल उचला. तुम्ही असं डगमवू नका, भिवू नका. तुम्ही पुरुषासारखे पुरुष तुम्ही काय द्यायचं बायकोला त्या. हे चल म्हणायचं तू निघ, काय असेल ते घे आणि निघ, मोकळं कर मला एकदा. तू दुसरं लग्न कर, मी बी दुसरं लग्न करतो. तू पण घटस्फोट घे माझ्यापासून, मी पण सुखी नाही तू पण सुखी नाही. तुमच्यासारखं भांडणं होते तर तुम्ही राहताच कसं एकत्र. जीव जाणार शेवटी ना, ह्याचा नाही तर हिचा. त्याच्यापेक्षा स्वतंत्र व्हा आणि आयुष्य राहिले चांगलं जागा. तुम्ही आनंदाने जगा. कारण आपलं आयुष्य कुठं आपल्याला माहीत आहे. 100 वर्षाचं आयुष्य आहे म्हणून माहीत नाही आपल्याला. हे प्रकरण जे वाचलं ना, माझं मन एकदम हे झालं, असं दुःखी झालं. बापरे, म्हणलं काय ऐकतोय आपण. हे एकेकाळी बायकोवर कविता लिहिणारा त्याच बायकोच्या मानसिक त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली, गळफास घेतला. कितपत योग्य आहे हे? मानसिक त्रास देणं बंद करा. थांबा कुठंतरी. तुम्हाला विधवेसारखं जीवन जगतं. आधीच तर काय स्त्रिया कपाळाला टिकली नसती, हातात बांगड्या नसतात, गळ्यात मंगळसूत्र नसतं, सिंदूर तर लांबच राहिलं, काही नसतं स्त्रियांच्या अंगावर. विवाहित स्त्री अशी वाटतच नाही ती. सौभाग्यवती कसं म्हणावं तुला? तुझ्या गळ्यात ना मंगळसूत्र नाही, तुझ्या गळ्यामध्ये ना हातात बांगड्या नाही 1-1, 2-2, ना कपाळाला कधी टिकली, ना कुंकू, ना सिंदूर, काही नसतं. काय जीन पॅन्टचं आणि टॉपचं हे सुरू झालं फॅड. लोकांनी सौभाग्यवती विसरूनच गेलेत. विधवेसारखं जीवन अगोदरच ते जगतात, मग ते लवकर विधवा होऊन बसतात. अगोदरच्या काळामध्ये बघा, मंगळसूत्र आपलं जरी तुटलं तर पदरामध्ये मंगळसूत्र बांधायची मग जेवायची बायका. हे तर चक्क घालतच नाहीत. का तर जीन पॅन्टवर मंगळसूत्र शोभा देत नाही म्हणे. वारी तुमची जीन पॅन्ट. जीन पॅन्ट म्हणते काय मंगळसूत्र घालू नको, टिकली लावू नको. जीन पॅन्ट घातल्यावर टिकली लावा म्हणलं तर नाही म्हणे, टिकली लावायची नसती म्हणे. जीन पॅन्ट टिकली चावत नाही, ती चालत नाही. तिला काय माहीत आहे जीन पॅन्टला की टिकली लावली का नाही लावली. आपण अगोदरचं विधवेसारखं जीवन जातं, त्यात हे असं होऊन बसतं सगळं परत. सौभाग्यवतीचा अर्थ तरी माहीत असेल काय ना. पायात जोडवे नसतात त्यांच्या. थोबा लय झालं आता. हे इतकं ऐकायला लागलं, कुठं बघाल तिथं तेच ऐकायला लागलं. नाही तर धमकी देतात, मुझसे पंगा लिया तो ना तुकडे तुकडे करके ड्रम में डालूंगी. त्या मुस्कानने जे नवऱ्याला मारलं, तुकडे करून ड्रममध्ये घातलं, सिमेंटने लेपलं, तेव्हापासून तर ह्या पोरी काय नाही, तुझे तुकडेच करते ड्रममध्ये घालून भीती दाखवते, धमकी देतात. चक्क धमकी देतात. माझ्याशी नीट वाग, नाहीतर एक तर मी निघून जाते, नाहीतर तू आत्महत्या कर. म्हणजे त्याला मजबूर करायचं आत्महत्या करायला. काय चालले, काय राहिले, काय वागताय तुम्ही, कसं राहताय तुम्ही. कुटुंब तर नावाचं नामोनिशन चाललं आता निघून. अरे ह्याच मुली मोठ्या झाल्यावर हे आईचं शिकतात. आमची मम्मा अशीच वागत होती, आमच्या बाबांना, आमच्या वडिलांना, आमच्या आजीला आजोबा असंच त्रास देत होती. मग ही मुलगी पण मोठी तर सासरी गेल्यावर तसंच त्रास देणार त्यांच्या लोकांना. म्हणून मी एक व्हिडिओ टाकला आहे बघा, देवा आम्हाला मुलगी नाही तेच बरं झालं. हे काळ मला बघून घ्यायला. माझी मुलगी आता जेवण असली असती, तिनं पण असं काहीतरी केली नसती मला समजा. काय माहीत नाही. आपण आता सगळ्याच आईवडील मुलींना चांगलं वळण लावतात, चांगलं संस्कार देतात, आणि ते सासरी गेल्यानंतर असे काय प्रकार करतात. छळ, त्रास, किरकिरी सगळं मला पाहिजे, हे मला पाहिजे, ते माझी पाहिजे, अजून संपत्ती पण पाहिजे, सगळंच पाहिजे. स्वतःच स्वतः कमवा ना. 30 वर्ष तुम्हाला आईवडिलांनी ते सांभाळलेलंच असतं. तेच मनाचं संपत्ती.
आणि नंतर जे काय मिळते तुम्हाला गिफ्ट मिळतंच आईवडिलांचं जे काय असेल ते राहिलेलं. नाही, आत्ताच पाहिजे मला, नाहीतर मी भांडणं करणार, मारामारी करणार. झिंज्या धरू धरू मारा नवरा बायकोच्या, शर्ट पकडून कपडे पकडून मारामारी. बायको उरावर बसून नवऱ्याला मारते, नवरा बी मारते, बायको बी मारते. हे मारामारी काय दुनियेत, कुठल्या दुनियेत जगते ते? हिंस्त्र पशुसारखं झालं हे. जंगली प्राणी वाटते, असं वाटते घरामध्ये जंगली प्राणीच आपल्या आलेत. जंगली प्राणी कसं हे करतात एकमेकाला, खाऊ का तोडू करते तसं. आणि त्या नवऱ्याला बघून तोड वक्त झार करायचं, खायचं तर त्याचं सगळं. त्याच्या नावाने कपडे लत्ता खाणं पिणं आईश करणं त्याच्याच पैशावर असतं, म्हणून त्याला बघून तोंड वाकडं तिकडं करायचं. आजकालची ही पद्धत झाली वागण्याची. चला बघूया, 10 मिनिटाचा व्हिडिओ झाला 11 मिनिट होत आले. जास्तीत जास्त मी 10 किंवा 11 मिनिटाचाच व्हिडिओ काढते, कारण जास्त पण मोठा व्हिडिओ नाही पाहू वाटत. चला मग, मुलांनी सगळ्यांनी सावध राहा आणि वेळीच तुम्ही सावध राहा आणि वेळीच निर्णय घ्या की आपल्याला त्रास होतो आहे आणि कुठंतरी आपण थांबूयात. कारण पुढचं असं काहीतरी होण्यापेक्षा थांबलेलं बरं आहे ना. तू पण सुखी, मी पण सुखी, तुला पण त्रास नको आणि मला पण त्रास नको. त्याच्यामुळं सावध राहा आणि सुखी राहा. आणि चला मग, चॅनलला जर नक्कीच आवडलं तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरू नका. आणि तुमचा सपोर्ट आहे, मला खूप आनंद आहे. असंच सपोर्ट करत राहा.